आणि स्वागत आहे सगळ्यांचं. जर तुम्ही आज मला पहिल्यांदा बघत असाल तर माझं नाव अर्चना आहे. मी होपोनोपोनो प्लस EFT हीलर आहे आणि सोबतच काही लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या काही टेक्निक, काही व्हिडिओज अपलोड करत असते. तर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर इतरांसोबत शेअर करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ इतरांसोबत सबस्क्राईब करायचा आहे. जसं की आपण मागील 10-11 दिवसांपासून जादूची सिरीज चालू केलेली आहे. कशासाठी तर आपलं जे आयुष्य आहे जादूमय बदलण्यासाठी, जादू आपल्या आयुष्यामध्ये एक जादू अप्लाय करायचा आहे किंवा ॲड करायचं आहे. आपल्याला जे हवं आहे तसं आयुष्य आपल्याला जगायचं आहे. त्यासाठी आपण आज 11व्या दिवसापर्यंत आलेलो आहोत. आज आहे आपला 12वा दिवस. तर आजपर्यंत आपण वेगळ्या गोष्टींना, वेगवेगळ्या घटनांना, वेगवेगळ्या व्यक्तींना आपल्या आयुष्यामध्ये जे कोणी आहेत त्यांना धन्यवाद दिलेले आहेत आणि हा जादू शब्द आपण याच्यामध्ये खूप पॉवर भरत आहोत, याला मॅजिकल बनवत आहोत आणि आपल्यासाठी याचा खूप मोठा फायदा करून घेत आहोत. तर बघायला गेलं तर जादू हा जो शब्द आहे, थँक्यू किंवा धन्यवाद, हा या सृष्टीवरचा किंवा या ब्रह्मांडामधला सगळ्यात मोस्ट पॉवरफुल वर्ड आहे आणि हा आपल्याला यूज करून आपलं आयुष्य बदलायचं आहे, चेंज करायचं आहे, पॉझिटिव्ह प्रकारे आपल्याला याला पुढे न्यायचं आहे. तर आज 12व्या दिवसामध्ये आपण काय करणार आहोत, तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असं काहीतरी घटना येते किंवा अशी तरी सिच्युएशन येते ज्यावेळेस आपण खूप डिप्रेस असतो किंवा नेगेटिव्ह फील करत असतो किंवा कुठेतरी मागे आलेलो असतो आणि अशा वेळेस आपल्यामध्ये आपल्या आयुष्यात किंवा कोणीतरी ऑलरेडी असतं किंवा कोणीतरी नवीन एंट्री होते आणि आपल्याला तो गाईड करतो, कुठेतरी मोटिवेट करतो आणि त्यामुळे आपलं आयुष्य सडनली चेंज होतं आणि पुढे आपण ग्रो करायला लागतो. खूप मोठा फायदा आपल्याला होतो त्या व्यक्तीच्या एका सल्ल्यामुळे किंवा त्या व्यक्तीच्या एका डायरेक्शनमुळे, एका गायडन्समुळे. तर असे व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. आपण त्यांना बहुधा धन्यवाद द्यायला विसरून जातो, आपण स्वतःच क्रेडिट घ्यायला लागतो. तर बहुधा आपले पॅरेंट्स असतात, काही वेळेस मित्रमैत्रिणी असतात, काही वेळेस पती-पत्नी असतात किंवा काही वेळेस आपले मुलंही असतात किंवा कोणीही आपल्या आयुष्यातली अशी व्यक्ती असू शकते ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप भर टाकलेली आहे आणि त्यांच्या एका गायडन्समुळे किंवा त्यांच्या मोटिवेशनमुळे आपली आयुष्याची दिशा बदलली आणि आपल्या आयुष्याची दशाही बदलून जाते. तर आठवा कोण आहे, तर असे कमीत कमी आपल्याला 3 व्यक्ती हवे आहेत. त्यांचे आपल्याकडे आयदर हार्ड कॉपी असावी फोटोची किंवा आपल्या मोबाईलमध्ये असला तरीही चालेल. आज काय करायचं आहे आपल्याला, जसं की सुरुवात झाली आपली, आपण आपल्या 10 ब्लेसिंग्स काउंट करत असतो आणि प्रत्येक ब्लेसिंगनंतर आपण म्हणत असतो थँक्यू थँक्यू थँक्यू. 10 झाल्यानंतर आपण परत त्यांना फील करतो, परत त्यांना रीड करतो, फील करतो आणि परत मनापासून त्या गोष्टींना धन्यवाद देत असतो. ही झाली आपली सकाळची ॲक्टिव्हिटी. त्यानंतर आपल्याला दिवसभरात काय करायचं आहे, आज आपल्याला कुठलंही साहित्य लागणार नाही आहे, तर फक्त आपल्याला फोटोची गरज आहे. 3 व्यक्ती शोधायच्या आहेत. त्यानंतर त्या व्यक्तीचा फोटो मोबाईलमध्ये किंवा हार्ड कॉपी असेल तर तो फोटो हातात घ्यायचा आहे आणि जस्ट आपण जसं बोलतो एकमेकांशी, जसं आपण कम्युनिकेट करत असतो किंवा संभाषण करत असतो त्याप्रमाणे त्या व्यक्तीचं नाव घेऊन तिला म्हणायचं आहे, ज्या काही सिच्युएशनला तो तुम्हाला कामी पडलेला आहे किंवा ज्याच्या घटनेमुळे, ज्या शब्दांमुळे, जे काही असेल त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात जी भर पडलेली आहे, त्याच्यामुळे आपल्या आयुष्याला जी दिशा मिळालेली आहे, ते त्याला फेस टू फेस असं बोलायचं आहे की थँक्यू की तू मला त्यावेळेस असा सल्ला दिला आणि माझ्या आयुष्यामध्ये मी खूप मोठा निर्णय घेतला आणि आज तुझ्या त्या सल्ल्यामुळे मी खूप सक्सेसफुल आहे. तर हे झालं एक आपलं एक्झाम्पल. किंवा आपले पॅरेंट्सही असतात. आपले पॅरेंट्स नेहमी आपल्याला शिक्षणासाठी खूप परावृत्त हे करत असतात, पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात, गाईड करत असतात की शिक, असं कर, तसं कर, या डायरेक्शनला जा, त्या डायरेक्शनला जा, इकडे गेला तर चांगलं होईल. खूप छान त्यांचे सजेशन्स असतात, पण आपण खूप वेळेस त्यांना दुर्लक्षित करत असतो. त्यांनाही आपण धन्यवाद देऊ शकतो किंवा सगळ्यात जवळचं कोण असतं आपल्या आयुष्यामध्ये म्हणायला गेलं तर आपले मित्रमैत्रिणी असू शकतात. खूप वेळेस आपण जेव्हा डिप्रेस होतो तर मित्रमैत्रिणी आपल्याला खूप म्हणजे आपण म्हणतो की एक सपोर्ट देतात आणि पॉझिटिव्ह वेने आपल्याला अप करतात. जे काही आपण निगेटिव्ह सिच्युएशनमध्ये असू तिथून आपल्याला ते पुढे आणतात आणि छानपैकी आयुष्य आपल्याला सुखकर होईल किंवा आपण आनंदी होऊ असं आपल्याला सांगतात किंवा मोटिवेट करतात आणि आपलं आयुष्य त्यामुळे नक्कीच चेंज होत असतं. तर शोधा असे कोण 3 व्यक्ती आहेत, त्यांना काढा आणि ही जी प्रॅक्टिस आहे ही आपल्याला एका शांत ठिकाणी बसायचं आहे, फोटो हातात घ्यायचा आहे, जस्ट बोलायचं आहे 8-10 स्टेटमेंट आणि बोलताना फील करायचं आहे, त्या सिच्युएशनमध्ये जायचं आहे. एकदम मनापासून जेव्हा आपण बोलतो त्याप्रमाणे ते फील करून त्या भावना मनामध्ये आणून पूर्णतः बोलायचं आहे. एक व्यक्ती झाला की दुसरी व्यक्ती आणायची आहे. त्या व्यक्तीला जी काही घटना असेल, ज्या गोष्टीसाठी तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहे, त्याचं नाव घेऊन त्याच्याशी बोलायचं आहे आणि त्याला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
दुसरी झाली की तिसरी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा फोटो आणायचा आहे समोर. तुम्ही मोबाईलमध्ये असेल तर मोबाईलमध्ये आणू शकता. इन केस जर फोटो नसेल तर काय करायचं आहे, तुम्ही त्या व्यक्तीचं नाव लिहू शकता पेपरवरती किंवा जस्ट डोळे बंद करून त्याला व्हिज्युअलाइज करू शकता आणि त्याच्याशी आपण कम्युनिकेट करू शकतो. त्या व्यक्तीला आपण जी काही आपल्याला मदत झालेली आहे त्यासाठी आपण त्याला धन्यवाद देऊ शकतो. तर हे एक ऑप्शन आहे जर हार्ड कॉपी नसेल फोटोची, मोबाईलमध्ये फोटो अवेलेबल नसेल तर. त्याप्रमाणे या तिन्ही व्यक्तींचे जे आपण धन्यवाद देणार आहोत ते आपल्याला एकदाच बसून शांततेत बसून तिन्ही व्यक्तींना एकामागे एक फोटो काढून त्यांच्याशी कम्युनिकेट करून त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. असं नाही की सकाळी एकाला केलं, दुपारी एकदा आणि तिसऱ्यांदा एकदा, असं करायचं नाही आहे. तर सलग एका वेळेस तिघांनाही आपल्याला धन्यवाद द्यायचे आहेत. आणि हा जो जादूचा शब्द आहे याला आपल्याला मॅजिकली चेंज करायचा आहे आपल्या आयुष्यासाठी, याला यूज करायचा आहे आपल्या आयुष्यामध्ये. तर हे जे 1 ते 12 दिवस होते हे होते आपल्याला स्वतःला धन्यवाद देण्यासाठी किंवा स्वतःमध्ये जो थँक्यू वर्ड आहे हा आपल्या आयुष्यात एक पार्ट बनून जावा रोजचा दैनंदिन जीवनाचा. जसं आपण रोज जेवण करत असतो किंवा बिना जेवणाचा आपण राहू शकत नाही, त्याप्रमाणे आपल्याला हा थँक्यू, हा धन्यवाद हा शब्द रोज यूज करायचा आहे. आणि 12 दिवसात आपल्याला खूप छान ॲक्टिवेट केलेलं आहे. उद्यापासूनची जर्नी सुरू होणार आहे ती आहे आपले जे गोल आहे, आपले जे टार्गेट आहे ते अचीव करण्यासाठी. तर नक्कीच आपला उद्याचा जो दिवस आहे त्यासाठी जो व्हिडिओ असेल तो नक्कीच बघा आणि इतरांसोबतही शेअर करा. सो थँक्यू अँड थँक्यू.